सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे हेअर केअर. सो मी माझी हेअर केअर कशी करते, मी माझ्या केसांना कसं जपते, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे. बिफोर 2-3 ब्लॉग्स आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आता मला जस्ट आज मी हेअर वॉश केला तर मला आज आठवलं. तर या ब्लॉगमध्ये तेच असणार आहे. तर चला चालू करूया व्हिडिओ. सो गाईज आजचा व्हिडिओ आहे हेअर केअर स्पेशल. तर मी फर्स्टली तुमच्यासोबत सांगते की मी जे जे माझ्या केसांवर अप्लाय केलंय मी तेच तुम्हाला फक्त सजेस्ट करणार आहे. बिकॉज मी सजेस्ट न करता तुम्हाला सांगणं हे रॉंग आहे. म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जे जे माझ्या केसांवर अप्लाय केलंय आणि मला काय इफेक्ट्स पडले ते तेच मी सांगणार आहे. आणि मी याच्या आधी म्हणजे मी हा जो हेअर वॉश केलाय तो रिसेंटली मी शॅम्पू ऑर्डर केलाय फ्लिपकार्टवरतून. तो हा बघा, हा आहे लॉरियलचा आणि ह्याच्यामध्ये आहे हायड्रेट, म्हणजे लेन्स हायड्रेट होते त्याच्याने. आणि ह्याच्यामध्ये आहे सॅलिसिलिक ऍसिड आणि हा सॅलिसिलिक ऍसिड आहे आणि हायलरॉनिक ऍसिड आहे. ह्याच्याने तुमचे जे हे रूट्स असतात, काय काय लोकांचे रूट्स हे जे असतात ते खूप ऑइली असतात, त्याच्यासाठी हा शॅम्पू आहे तो खूप बेस्ट आहे. बिकॉज मी हेअर वॉश केला की माझे 2-3 डेजमध्ये माझे जे हे वरचा जो आहे त्याला ऑइलनेस जास्त दिसतो. सो मी त्याच्यासाठी हा ऑर्डर केला आहे. पण पर्सनली मी सांगते, मी हा फर्स्टच हेअर वॉश केला आहे तर मला एवढं काय इफेक्ट समजला नाही. आणि हा त्याचा कंडिशनर आहे. तर हे कॉम्बो मला आय थिंक 550 समथिंग हे पडलं आहे. तर मी हा फक्त या मंथच यूज करणार आहे. बिकॉज मला ह्याचा जो टेक्स्चर आहे तो थोडा मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये केमिकल जास्त असू शकतं. बिकॉज मी ह्याच्या आधी यूज करत होती लव्ह ब्युटी प्लॅनेट शॅम्पू. तो शॅम्पू काहीच एवढा बेस्ट आहे ना. आता माझ्याकडे आहे नाही दाखवायला, पण मी पॉपअप करेल इमेज इथे साईडला. एवढा बेस्ट शॅम्पू आहे. त्याच्यामध्ये खूप म्हणजे ना असे नॅचरल ऑर्गन्स. आता मी जो यूज करते तो पर्पल फ्लेवरचा यूज करते. मला आय थिंक 4 मंथ प्लस झालं होतं ते यूज करून. खूप खूप बेस्ट रिझल्ट दिला त्याने मला. आणि माझे जे हेअर्स, मी तुम्हाला माझे हेअर्स दाखवते. म्हणजे हेअर्स आता खूप लॉंग झालेत. मी बिफोर 3 मंथ ना एवढे केले होते ते हेअर, आणि आता सी तुम्ही बघू शकता हे एवढे वाढले आहेत. कारण तो जो शॅम्पू आहे तो आय थिंक मी तुम्हाला दाखवू शकते 2 मिनिट. सो गाईज बघा, हे ते शॅम्पू आहेत. सी दिसत, सी हे बघा, हे शॅम्पू आहेत. हा आहे लव्ह ब्युटी अँड प्लॅनेट शॅम्पू. ऑर्गोनाइल आणि लेव्हेंडर फ्लेवर आहे. हा पर्पल नाही, लेव्हेंडर फ्लेवर आहे. स्मूथ एवढे केस जर तुम्ही हेअर वॉश कराल, तुमचे हेअर जे आहे एवढे स्मूथ अँड शायनी होणार ना फर्स्ट हेअर वॉशलाच. मी माझ्या सिस्टर्स, माझ्या जे फ्रेंड्स सर्कल आहे त्यांना पण मी शेअर केलं होतं. आणि ह्याचा इफेक्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही बाय करा. सो सेकंडली मी तुम्हाला हे सांगत होती, हा जो शॅम्पू मी का ऑर्डर केला, बिकॉज माझे जे रूट्स आहेत ना ते खूप ऑइली होतात, म्हणून मी हा ऑर्डर केला होता. पण आफ्टर हे फिनिश होईल त्याच्यानंतरला मी माझ्या लव्ह ब्युटी प्लॅनेटवरच येणार. बिकॉज मी पर्सनली खूप खूप मला हा शॅम्पू आवडतो. आणि सेम कंडिशनर पण खूप छान आहे. स्मूथ हेअर होतात ह्याच्याने. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये पण सेमच आहे, म्हणजे हे पॅकच आहेत ना हे दोन्ही पण फ्रीझी. आणि हा इथे लिहिले पण आहे की डेफिनेशन फॉर फ्रीझी हेअर, ऍक्ट्स ऑफ लव्ह फॉर अवर प्लॅनेट. म्हणजे हे जे हेअर आहेत त्याच्यात, हे जे आपले हेअर्स असतात, आता मी हेअर कलर केला आहे, माझे हे जे हेअर आहेत ना ते खूप रफ झाले होते. पण या शॅम्पूमुळे माझे हेअर खूप चांगले झाले आहेत. आणि हा शॅम्पू जेव्हा मी यूज केला आफ्टर 1 मंथ मला रिझल्ट भेटला आहे. पण कोणाकोणाला 1 मंथमध्येच रिझल्ट नाही भेटत, म्हणून तुम्ही वेट करा. ट्रस्ट द प्रोसेस. बिकॉज हा शॅम्पू आहे तो आहे ऑर्गन ऑइल, म्हणजे जे आपण ऑइल पॅराशूट ऑइलमध्ये मिक्स करून लावतो तोच या शॅम्पूमध्ये ऑलरेडी दिला आहे. तर मे बी इफेक्ट पडू शकतो. आणि दुसरी गोष्ट, हेअर फॉलिका जी असते, म्हणजे हे बघा, हे जे रूट्स आहेत आणि हे जे जिथून आपले हेअर्स येतात त्याला हेअर फॉलिका बोलतात. काय काय लोकांचे हेअर फॉलिका असते ती लांब लांब असते, आणि माझी जी हेअर फॉलिका आहे सी ती जवळ जवळ आहेत. म्हणून माझे हेअर जे आहेत ते लॉंग पण आहेत आणि सेम थिक पण आहेत. तर
त्याच्यासाठी काय काय लोक बोलतात की माझे हेअर खूप पातळ आहेत, दिसत नाही. बिकॉज ते नॅचरली आहे, त्याच्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही. ते नॅचरली तुम्हाला दिलेलंच आहे. तर ते त्याच्यासाठी तुम्हाला असं वेगळं तुम्ही किती ट्राय केलं तरी तुमचे हेअर जे आहेत ते जाडे होणार नाहीये. ऑइल आणि शॅम्पू हे ह्याच्यासाठीच असतात. तुमचे हेअर लॉंग होऊ शकतात किंवा तुमचे हेअर स्मूथ शायनी होऊ शकतात. जर तुमचा स्काल्फ जो हा बेसच आहे त्याच्यामध्ये हेअर फॉलिका म्हणजे जिथून हेअर येतात तेच कमी आहेत तर तुम्ही काहीच करू शकत नाही. फर्स्टली हे, आणि जेव्हा मी हा सेकंड वाला जो हे केला, सिल्की तर आहेत शॅम्पू तर ह्याच्याने हेअर तर सिल्की माझे झाले आहेत. पण मला लव्ह ब्युटी प्लॅनरच आवडला म्हणून मी तुम्हाला हॉनेस्ट रिव्ह्यू सांगते की काहीच तुम्ही यूज करा, खूप छान आहे. हा तुम्हाला आय थिंक इथे तर प्राइस दिली आहे 440 कंडिशनरची, आणि शॅम्पूची प्राइस दिली आहे 400. पण हॉनेस्टली मी तुम्हाला सांगते, जर हे तुम्ही पर्पलवरून किंवा नायकावरून किंवा मिंत्रावरून तुम्ही ऑर्डर कराल, फर्स्ट परचेस म्हणजे समजा तुम्ही मिंत्रावरून फर्स्ट काही कधी शॉपिंग नाही केली आणि तुम्ही फर्स्ट परचेस करताय, तर हा शॅम्पू तुम्हाला विथिन 2 days येणार आणि मे बी तुम्हाला 320 मध्ये हा भेटणार. पण ओरिजिनली हा जर तुम्ही त्यांच्या साईडवरून जर घेतलं ना तर तुम्हाला काहीतरी 700 समथिंग जाणार. आणि हा आय थिंक 2 मंथ तुम्हाला इनफ आहे. 2 मंथ जर तुम्ही वीकमध्ये ट्वाईस तुम्ही हेअर वॉश करता तर तुम्हाला 2 मंथ हा यूज होईल. आणि जे वीकमधून 1 टाइमच हेअर वॉश करतात त्यांना मे बी 3 मंथ जाऊ शकतो. सो हे झालं हेअर वॉशचं. आता मी हमेशा जेव्हा ऑइलिंग करते तर मी सॅटर्डे करते आणि संडे हेअर वॉश करते. मी जास्त हेअर युजली ऑइल लावतच नाही बिकॉज मला ऑइल आवडत नाही. पण कधीतरी त्या ऑइलमध्ये मी पॅराशूट ऑइल यूज करते. त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे थोडंसं ऑइल जे आहे ते थोडं गॅसवर थोडं बॉईल नाही म्हणजे गरम करायचं, आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा. एक 4-5 टाकून द्यायचा कढीपत्ता, आणि थोडंसं ते थंड होईपर्यंत, थोडंसं थंड झालं पाहिजे म्हणजे. सो गाईस ते तुम्ही स्कार्फला लावाल म्हणजे इथे जेव्हा लावाल ना तेव्हा ते थोडं गरम असं वाटलं पाहिजे. बिकॉज हेअर जे असतात आपले ते ऑलरेडी खूप खूप बाहेर डस्ट वगैरे लागते, तर जेव्हा तुम्हाला ते गरम गरम थोडंसं हेअर स्कार्फवर पडतं खूप छान वाटतं. आणि दुसरी गोष्ट ते, किंवा त्याच्यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल येते, ग्रीन कलरची येते, ती पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केली तर खूप बेस्ट आहे. आणि हे मी कधीतरी म्हणजे विदिन 2 वीक 3 वीक असं करते. मी त्याच्यामध्ये फक्त कढीपत्ता आणि थोडंसं ऑइल जे आहे ते गरम करून केसांना लावते. प्लस जर तुमचे हेअर ग्रोथ होत नसेल या तुमच्या हेअरमध्ये डॅन्ड्रफ झाला असेल तर तुम्ही कापूर येतं आपण देवाच्या पूजेला जे यूज करतो कापूर, ते कापूर आणि तेल ते थोडं गरम करायचं. सेम गरम करायचं किंवा गरम नाही केलं तरी चालेल, कापूर विरघळतो. तर ते पण तुम्ही तुमच्या हेअरला इथे लावू शकता. आणि मेन म्हणजे तुम्ही काही काही लोक जे असतात ते विचार करतात अरे हेअर तर इथून वाढतात ना तर इथेच लावलं पाहिजे. काय काय जण ऑइल फक्त इथे लावतात, बट असं नसतं. हेअरला जे ऑइल असतं ते इथे पण लावतात, आणि हे जे आपले हे हेअर्स आहेत इथे स्प्लिट अँड स्कूप येतात. म्हणून माझं एक सिक्रेट आहे गाईज, माझे हेअर कसे वाढतात. मी काय करते, मी पार्लरमध्ये जाते तेव्हा आय थिंक 1 year मधून किंवा 6 month मधून एकदाच हेअर कट करते, ट्रिम करते. बट घरी मी म्हणजे आता मला असं वाटलं की माझे खूप स्प्लिट एंड्स आलेत तर मी ना थोडेसे असे ट्रिम करून टाकते. बिकॉज डबल हेअर आल्यावर हेअर वाढत पण नाही आणि ते खूप असं घाण वाटतं की चांगलं नाही वाटत, प्रेझेंटेबल असं वाटत नाही. तुमचे हेअर असे ओपन करतात स्मूथ अँड शायनी दिसले पाहिजेत. आणि काय काय लोक मला इनबॉक्समध्ये पण विचारायचे खूप आधी, जेव्हा मी ना रील्स बनवायची खूप आधी, म्हणजे रील्स नाही टिकटॉक बनवायची, की तू हेअर रोज स्ट्रेट करते का. तर मी हेअर रोज स्ट्रेट नाही करत, जेव्हा जेव्हा करते तेव्हा तेव्हा ते दिसून येतात. पण आता माझे हे हेअर वॉश आहेत म्हणून ते असे दिसतात. फर्स्ट वॉशमध्ये उद्या परवामध्ये माझे हेअर जे आहे ते प्रॉपर पूर्ण सेट होतात. बिकॉज माझे हेअर सेम माझ्या मम्मीसारखे आहेत म्हणून. तर मी नाही जास्त यूज करत. जर मला कुठे जायचं असेल आणि काय फंक्शन असेल, इफ रील्स असेल, काही चांगली रील्स बनवायची असेल, जर मी रेडी वगैरे होत असणार तर मी थोडेफार स्ट्रेटनर यूज करते. तर हे झालं ऑइलिंगचं.
आणि एक सेम जेव्हा मी हे परचेस केलं होतं लव्ह ब्युटी प्लॅनेटचा शॅम्पू, तेव्हा मी त्याच्यासोबत स्कार्फ मसाजर पण घेतलं होतं. आता मला ते भेटत नाही, मी शोधलं पण मला ते भेटलं नाही. तर ते स्कार्फ मसाजर असतं, मी इथे पॉपअप करेल त्याचा इमेज. तो मसाजर असतो, त्याच्याने जर तुम्ही ऑइलिंग करून हेअर मसाज केलं तर तुमचे जे हे रूट्स आहेत ते ओपन होतात आणि त्याच्यातून न्यू हेअर येऊ शकतात. जर तुमचे म्हणजे हेअर स्कार्फला असणार तर. सो हे झालं जेव्हा आपण ऑइल मसाज करतो तेव्हा. तेव्हा पण ते यूज करू शकता आणि जेव्हा तुम्ही शॅम्पू करता केसाला तेव्हा पण तुम्ही ते आणि त्याचे तर माझ्याकडे आहे नाही, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. तर मी तुम्हाला एक दाखवते. सपोज हा तो स्कार्फ मसाजर आहे, तर तो तुम्ही असं घेऊन असं करायचं, असं करायचं, असं 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 नाही करायचं, असं 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 म्हणजे ते वरती हे करून स्कार्फला ते असं रॅप करायचं थोडंसं. त्याच्याने तुमचे हेअर जे आहेत ते नीट वॉश होतात आणि सेम मसाजच्या टायमाला पण तुम्हाला तसंच करायचं आहे. हे झालं हेअर मसाज आणि हेअर ऑइलिंग. आता मी तुम्हाला सांगणार आहे, काय सांगणार होते मी विसरली. हा आठवलं. सर मंथली तुम्ही ना ह्याला हेअर पॅक पण लावू शकता. हे जे पार्लरमध्ये बोलतात ना की तुम्हाला स्पा करायलाच हवा, काही गरज नाहीये स्पा वगैरे करायची. तुम्ही घरातच हे करू शकता, स्पा वगैरे करू शकता. तर मी एकदा ना ट्राय केलं होतं, मेथी दाणा आणि पाणी आणि राईस वॉटर हे मिक्सचर त्याचं करून मी लावलं होतं. माझे केस खूप खूप स्मूथ आणि शाईन झाले होते. पण हां, तुम्हाला जर लावायचंच असेल तर पिलग्रिमचं हेअर पॅक खूप छान आहे. माझ्या सिस्टरने रिसेंट बाय केलंय, तर तिने मला रिव्ह्यू चांगला दिला त्याचा. मी पर्सनली ट्राय नाही केलंय, पण तुम्ही जर हेअर पॅकच तुम्हाला लावायचा असेल तर तो तुम्ही लावू शकता. सो हे होतं आणि अजून एक गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता तर तुम्ही जे हॉट वॉटर आहे त्याच्याने हेअर वॉश नाही केलं पाहिजे. तुम्ही थोडं मीडियम घेऊ शकता, म्हणजे नॉर्मल जे पाणी असतं त्याच्याने हेअर वॉश करा. आणि कधी पण शॅम्पू, आता मी हा शॅम्पू यूज करते ना, मी डायरेक्ट माझ्या स्कार्फला अप्लाय नाही करत. मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि मग स्कार्फला इथून अप्लाय करते. कधी पण या पोर्शनला तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये कंडिशनर पण शॅम्पू पण तुम्ही यूज नका करू. हे जेव्हा हेअर वॉश होतं तेव्हा मी हेअर वॉश करून आल्यानंतरला जो कॉटनचा जो हे असतो ना टॉवेल, तो पण नाही घ्यायचा. थोडा सिल्कमध्ये जो कॉटन हे असतो टॉवेल, तो यूज करायचा. आणि त्याच्याने पण हे जे कोण कोण केस असे रफ करतात ते केस रफ पण नाही करायचे. मी नॉर्मली बांधून ठेवते आणि ओपन करून थोडं सुकवते आणि मग थोडेसे आपले हेअर थोडे वेट आणि थोडेसे ड्राय असे असतात, तेव्हा तुम्ही सिरम लावू शकता. आता मी जे सिरम लावते मग लव्ह ब्युटी प्लॅनेटचं सिरम नाही यूज केलंय, पण ते मी करणार आहे. पण मी आता रिसेंटली लॉरियलचं सिरम यूज करते, खूप बेस्ट आहे आणि मला तेच ऑल टाईम फेवरेट आहे. सो हे आहे माझं हेअर केअर. आणि एक गोष्ट अजून, कधी पण तुम्ही जेव्हा ही पोनी बांधता, मी तुम्हाला दाखवते. ही जेव्हा तुम्ही पोनी अशी बांधता, ही पोनी इथून टाईट नाही बांधायची, बिकॉज ह्याच्याने हेअर पण तुटतात आणि हे पुरं असं हे होऊन जातं. तर तुम्हाला ज्यांना मायग्रेन असेल त्यांनी पण टाईट हेअर बांधू नका, बिकॉज मला मायग्रेन आहे तर मी नाही पोनी हे करत. माझे नॉर्मली हेअर हे असेच असतात बांधलेले किंवा ओपन असतात, बिकॉज आय लव्ह माय ओपन हेअर. सो दॅट्स ऑल. आजचा व्हिडिओ एवढाच होता. सो तुम्हाला जर असेच माझे हेअर केअर टिप्स म्हणजे मी फेसला तर काही करत नाही, फक्त थोडंफार आता रील स्क्रोल करून करून मला पण असं म्हणजे ट्राय करायला आवडतं. सो जे जे मी करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सो असेच माझे तुम्हाला वेगवेगळे कॉन्टेंट बघायचे असेल हेअर केअर या मी काय बाय केलं त्याचे रिव्ह्यू, या कोणते ब्युटी प्रोडक्ट असेल ते बाय केलं त्याचे रिव्ह्यू, असंच तुम्हाला हे जर बघायचं असेल तर प्लीज गाईज तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.